हॅलो फ्रेंड्स, मी जे क्रोशाचे आयटम्स वगैरे बनवते ना, तेव्हा बऱ्याच जणांनी मला रिक्वेस्ट केली होती की क्रोशाचं बेसिक नॉलेज वगैरे काय असतं ते आम्हाला जरा शिकवा तुम्ही वगैरे. तर मी आज तुम्हाला थोडंसं अगदी बेसिक जे आहे, कारण कसं आहे क्रोशा म्हणायला गेलं तर तसं इझी आहे करायला गेल्यानंतर, पण सुरुवात जी आहे ना ती थोडीशी ज्यांना अजिबातच येत नाही आहे त्यांना थोडंसं अवघड वाटेल. म्हणून सुरुवातीला मी फक्त त्याच्या साखळ्या कशा घालायच्या असतात आणि त्याचे खांब कसे तयार करायचे हे फक्त आज दाखवणार आहे. आणि मेन हे दाखवायचा उद्देश असा आहे की पुढे जाऊन मी वर्कशॉप्स घेणार आहे त्याचे. तर मला फक्त असं जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून की मी शिकवताना मी काय बोलतीये किंवा तुम्हाला समजतंय का, ते इझी वाटतंय का, किंवा डायरेक्ट बाबा वर्कशॉप घेतलंय आणि बाबा आम्हाला काहीच समजलं नाहीये काय बोलतायत त्या किंवा काय सांगतायत त्या, आणि काय असतं, सुई कशी असते किंवा धागा धरायचा कसा असतो, गाठ काय मारायची, म्हणजे हे मला ते वर्कशॉपमध्ये नकोय. त्यामुळे एक जुजबी थोडंसं तरी का होईना नॉलेज आपल्याला क्रोशाचं असावं म्हणून मी आज थोडंसं हे दाखवते तुम्हाला. तर तुम्ही ट्राय करा, ज्यांना ज्यांना आवड असेल त्यांनी नक्की ट्राय करा. त्याला काय काय साहित्य काय जास्त लागणार नाही आहे, मी दाखवते तुम्हाला. आणि तसं केल्यानंतर मला कमेंट सेक्शनमध्ये स्क्रीनशॉट जरूर पाठवा त्याचे, तुम्ही जे केले असतील ते, आणि मला जरूर सांगा तुम्हाला समजतंय का की मी कसं शिकवते किंवा माझ्यामध्ये काही अजून सुधारणा करायला हवी आहे का. तर वर्कशॉप्स जेव्हा घेणार आहे तेव्हा ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की मला इंटरेस्ट दाखवा. त्याच्यामध्ये मी बरेच आयटम्स हळूहळू शिकवणार आहे. तर आता मी सुरू करते साखळी आणि खांब कसे करायचे ते. क्रोशामध्ये आपण जे आयटम्स बनवतो ना त्यावेळेला डिपेंड करतं की आपल्याला सुई कुठल्या प्रकारची वापरायची आहे. तर आता हे माझ्याकडे ना या एवढ्या प्रकारच्या सुया मी ठेवलेल्या आहेत. काही अशा बारीक आहेत, काही अगदीच बारीक आहेत. ठीक आहे, तर ते डिपेंड आहे की आपण वस्तू कुठली बनवायची आहे. बारीक रुमाल बनवायचा आहे का, जॅकेट बनवायचं आहे का, काय बनवायचं आहे. अगदी मोठी सुई म्हणली तर ह्या अशा प्रकारच्या सुद्धा सुया आहेत आपल्याकडे. तर आज मी जे तुम्हाला अगदी सुरुवात म्हणजे बेसिक जे शिकवणार आहे ना त्याच्यासाठी मी ही सुई घेतेय. ठीक आहे, आता मी ही 4 प्लायची लोकर घेतली आहे. नेहमी कशी गाठ मारतो तशीच गाठ मारून घ्यायची आहे. एक वेगळी पद्धत गाठीची आहे ती मी तुम्हाला नंतर शिकवीन. ही अशी आपण गाठ मारून घेतली आहे. ठीक आहे, आता काय करायचंय आपल्याला, ह्या एका बोटाने दोरा गुंडाळायचा आहे आणि ही सुई अशी धरून इथे खाली जो दोरा लोंबकाळतोय ना हा असा धरता आला पाहिजे इकडनं. ठीक आहे, आता या सुईमध्ये जो टाका आहे ना त्याच्यातून आपल्याला हा दोरा ओढून काढायचा आहे. म्हणजे मी आता जी तुम्हाला शिकवते ही साखळी आहे. ठीक आहे, तर आता हे असा गुंडाळायचा आहे. ह्याला लपेटून ह्याच्यातून हा टाका आपल्याला या साखळीतून बाहेर काढायचा आहे. ठीक आहे, म्हणजे ही एक साखळी झाली. आता दुसरी साखळी, आणि सायमल्टेनियसली आपल्याला काय करायचंय, या बोटातनं दोरा सोडायचा. ठीक आहे, इकडनं हा या सुईतनं गुंडाळायचा आणि इकडनं या चेन मधनं बाहेर काढायचा. ठीक आहे, ही झाली दुसरी साखळी. तसंच परत गुंडाळायचा, या चेन मधनं बाहेर काढायचा, आणि इकडे तुम्हाला थोडंसं टेन्शन जास्त वाटलं तर इकडनं सोडून द्यायचं परत. हे हळूहळू जशी तुम्हाला सवय होते ना तसं नंतर नंतर जमायला लागतं. आता परत आतापर्यंत माझ्या 4 साखळ्या विणून झाल्या आहेत. ठीक आहे, आता मी परत दाखवते तुम्हाला. हा दोरा सुईला गुंडाळायचा आहे आणि फक्त या टोकाने या साखळीतून आपल्याला हा टाका बाहेर काढायचा, म्हणजे एक साखळी झाली. ही दुसरी साखळी, ही तिसरी साखळी. असं करत करत या साखळ्या तयार करायच्या असतात. आता ही साखळी का तयार करायची असते, तर आपल्याला जी वस्तू बनवायची असते त्याच्यासाठी ही बेसिक सुरुवात असते. या साखळीशिवाय आपण काहीही करू शकत नाही. त्यामुळे साखळी येणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या तुम्ही आहे ना जसं जसं विणत जाल हळूहळू तसं त्याची स्पीड येईल, आणि जितकी स्पीड छान येईल ना तितकी या वस्तूंना क्लॅरिटी छान येते. काय करायचं, एवढं विणून झालं ना की हे परत उसवून टाकायचं. उसवायचं
परत गाठ मारायची आणि परत सुरुवात करायची। एक साखळी, ही झाली दुसरी साखळी। अशा मी आता 10 साखळ्या करते। 4 5 6 7 8 9 10। ठीक आहे, आता मी तुम्हाला ही साखळी फोडून खांब कसा करायचा तो मी दाखवते तुम्हाला। आता ह्या माझ्या 10 साखळ्या झाल्या आहेत। ठीक आहे, तर इथून एक साखळी सोडून पुढची जी साखळी आहे ह्याच्यामध्ये ही सुई दोऱ्यात अशी गुंडाळून ही साखळी फोडून हा दोरा परत बाहेर घ्यायचा आहे। म्हणजे आपल्याला इथे 3 टाके सुईमध्ये दिसत आहेत। ठीक आहे, आता ही सुई दोऱ्यात गुंडाळून पहिल्या 2 टाक्यातून बाहेर काढली, परत 2 टाके उरले। आता परत सुई दोऱ्यातनं गुंडाळून या 2 टाक्यातून बाहेर काढली, म्हणजे माझा एक खांब तयार झाला। लक्षात येते? सुरुवातीला थोडंसं अवघड वाटेल तुम्हाला, पण एकदा करायला लागलात की मी आता परत रिपीट करते। त्याच्या पुढची साखळी घेते मी, पुढचा खांब घेऊयात आपण। सुई दोऱ्याला गुंडाळली, आता ही पुढची जी साखळी आहे ह्याच्यातून मी सुई आत घातली, इकडनं दोरा मी परत बाहेर ओढून घेतला। आता माझ्या सुईवरती 3 साखळ्या मला दिसतायत। आता मी हा दोरा सुईला लपेटला, पहिल्या 2 साखळ्यांमधून मी सुई बाहेर घेतली। आता परत माझ्या सुईवरती 2 साखळ्या दिसतायत, मी परत सुई लपेटली आणि या दोन्ही साखळीतून बाहेर काढली, म्हणजे माझा दुसरा खांब तयार झाला। येते लक्षात? तर हे अगदी बेसिक क्रोशाचं आहे। हे एकदा तुम्हाला यायला लागलं ना की तुम्हाला क्रोशा पुढे खूप छान आणि इझिली तुम्ही करू शकाल। ह्याच्यामध्ये अजून बऱ्याच प्रकारच्या विणा आहेत, म्हणजे आता हे जशी मी तुम्हाला हा खांब शिकवलाय असे मुके खांब किंवा अजून बरेच असे छोटे छोट्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला हळूहळू सांगेन कसं करायच्या आहेत त्या। तर ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी ही साखळी आणि खांब हा व्हिडिओ माझा वारंवार पहा पाहिजे तर, आणि लक्षात आलं तर करून मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की तुमचे स्क्रीनशॉट पाठवा की तुम्ही कसं केलंय ते, म्हणजे जेणेकरून हे असं दिसेल। पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून बरेचसे ट्युटोरियल्स तुम्हाला दाखवणार आहे। ओके।